सहनशक्तीच्या शेवटच्या टोकाला पोहोचून मी मागे वळून आदित्यकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरील भाव सपाट होते, जणू त्याला काही स्वारस्य नव्हते. ही जाणाऱ्या हिवाळ्याची वेळ होती. कधी हलकी उष्णता तर कधी तीव्र थंडी. या शहराचे हवामान नेहमीच असे असायचे. न थंडीचा पत्ता, न बाहेर काही नवीन ऐकायला मिळायचे. नकळे का, पण मला वाटायचं आदित्यचं हृदयही या शहराच्या हवामानासारखं आहे, क्षणाक्षणाला बदलणारं. माझ्या हातात माझ्या लहान मुलीचं थंड पडलेलं शरीर होतं. तिचा मृतदेह उचलून मी जोरजोराने रडत होते. असं वाटत होतं जणू डोळ्यातले अश्रूंचे पाट वाहत आहेत, जे थांबायलाच तयार नव्हते. ही तुझीही मुलगी आहे, तुझं स्वतःचं रक्त. तू इतका भावनाशून्य कसा होऊ शकतोस? मी त्या छोट्या बाहुलीसारख्या बेजान शरीराला थोपटून आदित्यच्या मांडीवर ठेवलं. तो थंड नजरेने माझ्याकडे पाहत होता. मुलीला आपल्या मांडीवर घेऊन त्याला क्षणात काहीतरी जाणवलं आणि तो पटकन उठून उभा राहिला. त्याने मुलगी माझ्या हातात दिली आणि दरवाजातून बाहेर निघून गेला. तू या जगातला सगळ्यात निर्दयी बाप आहेस. तुला तुझ्या मुलीचा मृत चेहराही पाघळू शकत नाही. तुला माझी बद्दुआ लागेल. आदित्य, मी मागून ओरडून म्हणाले. माझं सगळं विश्व उद्ध्वस्त झालं होतं. सगळं संपलं होतं. असं वाटत होतं जणू या भरलेल्या जगात माझं कुणीच नाही. माझ्या वेदना कुणालाही ऐकू येत नव्हत्या. असं वाटत होतं जणू सगळ्यांचे कान बंद आहेत. मी कोपऱ्यात बसून माझ्या मुलीच्या मृत चेहऱ्याकडे पाहत राहिले. शेजारच्या बायका माझ्या आजूबाजूला बसून दुःख व्यक्त करत होत्या, पण त्यातल्या कुणाचंही दुःख आता माझ्या मुलीला परत आणू शकत नव्हतं. थोड्याच वेळात काही पुरुष आले आणि माझ्या हातातून मुलीला घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की अंत्यसंस्काराची तयारी करायची आहे. मला असं वाटलं जणू कोणी माझं हृदय काढून घेऊन जात आहे. मी रडत रडत अनवाणी पायाने मुलीच्या मागे धावले, पण बायकांनी मला पकडून थांबवलं. माझी मुलगी किती दुर्दैवी होती, जिला आयुष्यात वडिलांचे प्रेम मिळालं नाही आणि मृत्यूनंतरही नाही. माझं नाव मीरा आहे. मी एका खूपच गरीब घराण्यातील आहे. कदाचित गरिबीच माझं सगळ्यात मोठा अपराध ठरलं होतं. आम्ही 7 भावंड होतो आणि सगळ्यांचा खर्च उचलणं माझ्या वडिलांसाठी खूप कठीण होतं. ते एक सामान्य मजूर होते. कधी काम मिळायचं तर कधी नाही. मोठ्या मुश्किलीने आमचा दिवस चालायचा. आई कोरडी भाकरी खाऊनही नेहमी देवाचे आभार मानायची. तिने कधीही आम्हाला जास्तीच्या लोभात पडू दिलं नाही. जितकं असायचं त्यात आम्ही आनंद मानायचो. माझे भाऊ थोडे मोठे झाले तेव्हा वडिलांनी त्यांनाही कामावर घेऊन जायला सुरुवात केली. आमच्यात कुणालाही शिक्षण मिळालं नाही, पण मला शिकायची खूप आवड होती. शेजारच्या एका मुलीच्या घरी मी थोडा वेळ शिकायला जायची. बदल्यात तिच्या घरात कामं करायची. अशा प्रकारे ती मला थोडंफार शिकवायची. माझ्यासाठी तेच खूप होतं. आई घर चालवण्यासाठी वडिलांना मदत करायची. लोकांच्या घरात कामं करायची. कधीकधी सणाच्या वेळी आम्ही नवीन कपडे विकत घ्यायचो, कारण नेहमीच अन्नासाठी पैसे अपुरे पडायचे. लहानपणी आम्हाला तुटलेली खेळणीच मिळायची. मी नेहमी विचार करायचे की जेव्हा माझी स्वतःची मुलं असतील तेव्हा मी त्यांना कशाचीही कमतरता जाणवू देणार नाही. जो काळ मी पाहिला तो त्यांना पाहू देणार नाही. पण मला काय माहीत होतं की माझं आयुष्य कोणतं वळण घेणार आहे. जेव्हा मी 16व्या वर्षी पोहोचले तेव्हा आईने माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. आईला वाटायचं की आपल्या परिस्थितीनुसारच कुठलं स्थळ शोधावं, कारण आम्ही हुंडा देऊ शकत नव्हतो किंवा कुठला पैसा खर्च करू शकत नव्हतो. तिच्या परीने आईने अनेक स्थळं पाहिली, पण एक दिवस अचानक स्थळ दाखवणाऱ्याच्या माध्यमातून एक स्थळ आमच्या घरी आलं. ते लोक सुस्थितीत आलेले होते. खूप श्रीमंत नव्हते, पण आमच्यापेक्षा खूपच चांगले होते. आधी आई हे स्थळ करण्यास घाबरत होती, पण जेव्हा ती त्यांना भेटली तेव्हा तिला पाहून समाधान झालं. वडीलही समाधानी होते. माझ्या होणाऱ्या सासूने स्पष्ट सांगितलं की त्यांना कुठल्याही प्रकारचा हुंडा नको आहे. आम्हाला फक्त तुमच्या मुलीला सून म्हणून आमच्या घरी न्यायचं आहे. त्यांचा एकच मुलगा आणि 3 मुली होत्या. तिन्ही मुलींचं लग्न झालं होतं. आईला वाटलं की हे स्थळ खूपच चांगलं आहे. मी आरामात माझ्या सासरी राहीन आणि मला कशाचीही कमतरता भासणार नाही. पण माझ्या सासूचा हेतूबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. तिने हा संबंध फक्त गरीब घरातून मुलगी आणून नेहमीच तिला दाबून ठेवण्यासाठीच केला होता.
सामान्य महिलांसारखी तिलाही या गोष्टीची भीती होती की जर एखाद्या मोठ्या घरातून मुलगी आणली तर ती तिच्या एकुलत्या एक मुलाला तिच्यापासून हिरावून घेईल आणि तिच्या घरावर राज्य करेल. गरीब मुलगी आणून तिला दाबून ठेवायचं तिचा विचार होता. आम्ही लोकांनी तर चांगल्या नियतीने हा संबंध केला होता, पण दुसऱ्या बाजूने नियतच खराब होती. लग्नाच्या समारंभाचा सगळा खर्च माझ्या सासूने केला. आम्ही सगळे खूप आनंदी होतो. सगळे माझ्या नशिबाला पाहून मला भरभरून शुभेच्छा देत आणि माझ्या सासूची खूप प्रशंसा करत. मलाही असं वाटत होतं की मी माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराला मिळणार आहे, ज्यामुळे माझं आयुष्य खूपच सोपं होईल. पण जेव्हा मी लग्नानंतर घरात पाऊल ठेवलं तेव्हा मला कळलं की हे माझं घर नाहीच. हे फक्त माझ्या सासूचं घर आहे आणि या घरावर राज्यही तिचंच चालतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याने स्पष्टपणे सांगितलं, माझ्या आईच्या म्हणण्यानुसार वागायचं. ज्या गोष्टीसाठी ती नकार देईल ती नकारच असेल असं समज आणि तिच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करू नकोस. जर ती आनंदी असेल तर मीही तुझ्यावर खुश राहीन. नेहमीचीच मर्दाशी निगडीत पद्धत होती ही. मी गप्पच खाली मान घातली. आईने नेहमी आज्ञाधारक राहायला शिकवलं होतं आणि नवऱ्याचं म्हणणं मानायला सांगितलं होतं. लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप छान गेले, पण त्यानंतर सासूने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. माझ्या नंदा ज्या लग्नाच्या बहाण्याने घरात आल्या होत्या त्या एका आठवड्यानंतरही जायला तयार नव्हते. जरी सगळे कार्यक्रम पूर्ण झाले होते, रोज त्यांच्या नवऱ्यासह मुले आमच्या घरी येत आणि रात्री राहण्याचं नेहमीचं रुटीन बनलं होतं. सुरुवातीला मी काहीच बोलले नाही, पण नंतर मला विचित्र वाटायला लागलं, कारण माझी सासू सगळं काम माझ्याकडून करून घेत होती आणि स्वतः मात्र तिच्या मुलींसोबत गप्पा मारत बसायची. इतक्या लोकांचं काम एकत्र करायला खूप कठीण होतं आणि त्यात सगळ्यांची वेगवेगळी आवड होती. जर कधी माझ्याकडून काही गोष्ट चुकली तर मला टोमणे मारले जायचे. कधी चांगलं पाहिलं नाही, ज्यामुळे जरा चांगलं काही पाहिलं की वेडी होऊन जातेस. माझी सासू नेहमीच बोलता बोलता मला गरिबीपणाचे ताणे मारायची. कधी माझ्या वडिलांविषयी तर कधी माझ्या आईविषयी काही बोलायची, जे मला अजिबात आवडत नव्हतं. पण इतक्या वेळेत मला कळलं होतं की या घरात माझ्यासोबत कुणीही नाही. जर मी माझं तोंड उघडलं किंवा काही उत्तर दिलं तर मला अलगद घराबाहेर काढलं जाईल. आम्ही गरीब घरातल्या मुली शेवटच्या श्वासापर्यंत सासरमध्येच आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करतो. असे वाद करून रागाने आपल्या वडिलांच्या घरी जाऊन बसत नाही, कारण माहिती असतं की मागे अजूनही आहेत ज्यांची लग्न व्हायची आहेत. माझा नवरा आदित्य एका चांगल्या ऑफिसमध्ये नोकरी करत होता, पण त्याला किती पगार मिळतो याचा मला अजिबात अंदाज नव्हता, कारण आजपर्यंत त्याने मला खर्चासाठी पैसे दिले नव्हते. सगळा पगार तो महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या आईच्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणायचा, जर काही गोष्टीची गरज असेल तर आईकडूनच घे. कधीकधी मला खूप लाजिरवाणं वाटायचं, कारण सासू मला खूप अपमान करून काही पैसे द्यायची, तेही थोडेसे 1000, ज्यांनी आजच्या काळात काही विकत घेणे जवळजवळ अशक्यच होतं. माझ्याही खूप गरजा होत्या, पण हे सगळे लोक माझी थट्टा करायचे आणि माझ्या असहाय्यतेला पाहून हसत राहायचे. माझी सासू सगळे पैसे तिच्याकडेच ठेवायची. त्यातील काही पैसे ती तिच्या मुलींना द्यायची आणि उरलेले घर खर्चासाठी वापरत होती, पण मला 1 रुपयाही द्यायची नाही. 1-2 वेळा मी माझ्या नवऱ्याकडे पैशांसाठी मागणी केली तर त्याने उलट माझ्यावरच रागवून चिडचिड केली. तू घरात दिवसभर राहतेस, तुला शेवटी कोणत्या गोष्टीची गरज आहे? आई जे योग्य समजेल ते तुझ्यासाठी घेतील. गप्प राहून आपलं काम कर. हे बोलून तो दुसऱ्या बाजूला वळून झोपून गेला. माझ्या लग्नाला खूप काळ होऊन गेला होता. माझ्या नंदा जास्त दूर राहत नव्हत्या. त्यांचे सासर 2 गल्ली सोडूनच होते. सगळे जवळपास राहायचे, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने त्या यायच्या. कधी एक यायची, डोक्यावर कपडा बांधून झोपायची आणि मला म्हणायची, वहिनी जेवायला दे, थोडी तब्येत बरी नाही आहे. घरी खाणं बनवता येत नाही आणि मग मी 3 जणांचं जेवण बनवत होते. त्याऐवजी मला अनेक लोकांसाठी जेवण बनवावं लागायचं. उन्हाळ्यात काम करणं खूपच अवघड होतं. प्रखर उन्हात मी दिवसभर स्वयंपाकघरात चुलीसमोर उभी राहून काम करत असे आणि सासू मात्र तिच्या मुलींना घेऊन AC असलेल्या खोलीत बसायची. घरात AC फक्त सासूच्या खोलीत होता. मी तर आजपर्यंत त्याची थंड हवा अनुभवली नव्हती. एकदा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, खूप गरमी आहे,
आपण आपल्या खोलीतही AC लावून घेऊ. तर तो हसत म्हणाला, तू अशी बोलत आहेस जसं तू हुंड्यासोबत AC आणला आहेस. जास्त गरज असेल तर तुझ्या बापाला सांगून माग. मी दररोज माझ्या नवऱ्याकडून अपमानित होत होते. माझी सासू आणि नंदा सतत माझ्या नवऱ्याचे कान माझ्या विरुद्ध भरत होत्या आणि तो त्यांचं ऐकून रोज मला मारायचा. हे अत्याचार सहन करताना आता मी थकून गेले होते. माझी सासू तर मला माहेरी जायलाही देत नव्हती. खरं तर मी याचा आनंदच घेत होते की मीही माहेरी जात नव्हते, कारण आईने जर माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं असतं तर सगळं काही समजून गेली असती. आई आणि बाबांनी जरी आम्हाला गरिबीत वाढवलं होतं तरीही याचा अर्थ असा नव्हता की त्यांना आमची काळजी नव्हती. मला माहीत होतं की ते त्यांच्या सगळ्या अडचणींना बाजूला ठेवून माझी जबाबदारी घ्यायला तयार होतील. पण असं होऊ द्यायचं नाही हे मी ठरवलं होतं. माझ्यामुळे त्यांना अडचणीत आणणं मला मंजूर नव्हतं. माझ्या लग्नाला अजून फक्त 3 महिने झाले होते आणि माझ्या सासूने नातवाची इच्छा बोलायला सुरुवात केली. सासूच्या या गोष्टीने मी खूप घाबरले. नेहमीच मी ऐकलं होतं की ज्या मुलींना मुलगा होत नाही त्यांच्या सासरच्या लोकांकडून त्यांच्यावर खूप अन्याय होतो. माझ्या सासूची आत्तापर्यंतची वागणुकीची पद्धत पाहून मला कळून चुकलं होतं की जर माझ्या पोटी मुलगा झाला नाही तर माझं काही खरं नाही. रोज सासू मला विचारायची, खुशखबर कधी सांगणार आहेस? आणि मी फक्त मान खाली घालून राहायचे, जणू हे सगळं माझ्या हातातच नाही. ती जशी विचारायची तशीच माझा नवरा पण दिवसभर म्हणायचा, मला मुलगाच हवा आहे. मुलीचं काय करायचं? जर त्याच्या स्वतःच्या 3 बहिणी होत्या तरीही नेहमीप्रमाणे लोकांनी सुना म्हणजे मुलं होण्यासाठी यंत्र मानलं होतं. 1 महिना अजून गेला आणि काहीही खुशखबर मिळाली नाही तर सासू मला एका दाईकडे घेऊन गेली. दाईने सासूला सांगितलं, अजून लग्नाला किती वेळ झाला आहे, जरा धीर धरा. पण माझी सासू ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, जर तू यावेळी खुशखबर दिली नाहीस तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईल. सासूच्या या गोष्टी ऐकून मी मनातल्या मनात हसले. मला चांगलं माहीत होतं की तिच्यासारख्या बाईच्या घरात कोणीही आपली मुलगी पाठवायला तयार होणार नाही. सगळ्यांना तिचा स्वभाव माहीत होता आणि खानदानातही कोणी तिच्याशी नातं जोडायला तयार नव्हतं. म्हणूनच ती बाहेर नातं शोधत फिरत होती. 1 आठवडा अजून गेला आणि काहीच बातमी आली नाही तर सासू मला एका पीरकडे घेऊन गेली. मी सासूला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला तर पीर फकीराच्या चक्रात पडू नका, पण तिने मला डाफरत सांगितलं, तू कोण आहेस मला सांगणारी? मला लवकरात लवकर नातू पाहिजे. तिने तिथे मला तासनतास पीरासमोर बसवलं. पीर काहीतरी वाचत होता आणि मी खूप त्रासून गेले होते. परत येताना सासूने त्याच्याकडून एक पुडी घेऊन आली जी रोज दुधात टाकून मला द्यायची, पण मी ती प्यायचे नाही. सासू इकडे तिकडे झाली की मी सगळं दूध फेकून द्यायचे. मला माहीत नव्हतं त्या पुडीत कोणती औषधे होती, म्हणूनच मी ते पिणं टाळलं. पण नंतर देवाची कृपा झाली आणि पुढच्या महिन्यात मला खुशखबर मिळाली. मी खूपच आनंदी झाले. मी माझ्या आईला ही बातमी सांगितली. आई लगेचच काही फळं घेऊन माझ्या घरी आली. लग्नानंतर ती पहिल्यांदाच मला भेटायला आली होती. तिला पाहून मला खूप आनंद झाला. मी तिला मिठी मारून रडायला लागले. माझी सासू ही आमच्याबरोबर बसली होती. माझ्या आईकडे पाहत सासू म्हणाली, अगं तुझी मुलगी पहिल्यांदा गर्भवती झाली आहे आणि तू रिकाम्या हातांनी आली आहेस. आईने तिच्याकडे पाहून उत्तर दिलं, आमच्या परिस्थितीची तुम्हाला माहिती आहे. आम्ही एवढंच करू शकतो. तिच्या बापाचं काम आजकाल ठीक चालत नाही. घरात अन्नासाठी पैसे अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत मी आणखी काही आणू शकले नाही. आईच्या या उत्तराने मला खूप वाईट वाटलं, पण मी सासूला काहीच बोलू शकले नाही. आई परत गेल्यावर सासूने मला तिच्या समोर उभं केलं. आज तुझी आई आली ते मी सहन केलं, पण रोज रोजचे हे नाटकं मी सहन करणार नाही. तू काही पहिली बाई नाहीस जी गर्भवती झाली आहेस. आणि लक्षात ठेव, जर मला नातू मिळाला नाही तर या घरात तुझं काहीच स्थान राहणार नाही. पुन्हा तिची ती रटाळ सुरू झाली. जेव्हा माझ्या नवऱ्याला या गोष्टीचा पत्ता लागला तेव्हा त्याने याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही. नेहमीप्रमाणेच त्याचे तेवर खूपच सर्द होते, जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता. कधी कधी तर मला वाटायचं तो एखादा रोबोट आहे, माणूस नाही. त्याचा रिमोट त्याच्या आईच्या हातात आहे आणि त्याचा मूडही त्याच्या आईच्या इच्छेनुसारच बदलतो.
बरं, मी माझे सगळे दुःख विसरून माझ्या येणाऱ्या बाळाच्या विचारात गुंतले होते. मी हे विचार करत होते की माझ्या गर्भावस्थेची बातमी ऐकून माझी सासू मला थोडा आराम करू देईल. पण माझा हा गैरसमजही तेव्हा दूर झाला जेव्हा मला कळलं की माझी नणंद ही गरोदर आहे. माझ्या सासूने तातडीने तिला घरी बोलावलं आणि सांगितलं, जोपर्यंत तुझं बाळ होत नाही तोपर्यंत तू इथेच राहशील. या अवस्थेत तुला सासरी राहून काम करण्याची काही गरज नाही. मी माझ्या सासूच्या या स्वार्थीपणावर फक्त सुस्कारा टाकला. मी तर पहिल्यांदाच गरोदर झाले होते आणि माझ्या नंदेचे हे तिसरे मूल होते. सासू तिची खूप काळजी घेत होती. तिला फळं, दूध वगैरे खायला देत होती. पण मला मात्र उरलेलं अन्नच खायला मिळायचं आणि डॉक्टरांकडे नेण्याचं तर दूरच राहिलं. काही दिवसांपासून मला पोटात खूप तीव्र वेदना जाणवत होत्या. मी आदित्यला याबद्दल सांगितलं तर तो म्हणाला, तुम्हा बायकांचे नखरे कधी संपणार नाहीत. शांत झोप, थोड्या वेळाने ठीक होशील. पण 2 दिवस झाले तरी माझा त्रास कमी झाला नाही. मी पुन्हा माझ्या नवऱ्याला किंवा सासूला याबद्दल काही सांगितलं नाही. पण मनात खूप भीती वाटत होती की काही वाईट होऊ नये. अशाच परिस्थितीत अनेक महिने गेले. मी खूपच अशक्त होत गेले. पण माझ्या सासूला फक्त तिच्या मुलीचीच काळजी होती. माझी तब्येत कितीही वाईट असे ना, ती सगळं काम माझ्याकडून करून घ्यायची. शिवाय तिच्या मुलीची सेवा करण्यासाठीही मला लावत असे. जरी मीही त्याच अवस्थेतून जात होते तरी तिला फक्त तिच्या मुलीचीच चिंता होती. एका रात्री मला खूप तीव्र वेदना झाल्या. माझ्या सासूने मला रुग्णालयात नेण्याऐवजी दाईला घरी बोलावलं. दाईने मला पाहताच सांगितलं, हिला रुग्णालयात घ्या, नाहीतर समस्या होईल. पण सासूने नकार दिला. आमच्याकडे इतके पैसे नाहीत की आम्ही हिला रुग्णालयात घेऊन जाऊ. जे काही करायचं असेल ते तुम्ही इथंच करा, असं म्हणत ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. माझ्या नवऱ्यानेही तोंड उघडलं नाही. मला वाटलं होतं की आपल्या बाळासाठी तरी काही बोलेल, पण तसं काहीच झालं नाही. अखेर खूप कठीण परिस्थितीतून माझं आणि माझ्या बाळाचं दाईने प्राण वाचवले. जसं दाईने मला सांगितलं की तुझ्या घरी मुलगी झाली आहे, तेव्हा मी आनंदाने वेडी झाले. कारण माझी विचारसरणी माझ्या नवऱ्यासारखी किंवा सासूसारखी नव्हती. पण माझ्या सासू आणि नवऱ्याचा चेहरा मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच काळवंडून गेला. तुला आम्ही सांगितलं होतं की आम्हाला मुलगा पाहिजे आहे, मग तू मुलगी का जन्माला घातलीस? आता आम्ही हिचं काय करू? सासू तिरस्काराने बोलत राहिली. आणि नंतर जेव्हा माझ्या नंदेच्या घरी मुलगा झाला तेव्हा सगळे तिच्या सेवेत गुंतले. वारंवार सासू मला म्हणायची, तू तर मनुसच आहेस, म्हणूनच तुझ्या घरी मुलगी झाली. माझा नवरा मला पाहायचाही नाही. एकदाही त्याने आपल्या मुलीला उचललं नाही. मीच तिचं नाव वाणी ठेवलं आणि एकटीनेच तिचं संगोपन करायला लागले. त्याचबरोबर घरातलं कामही चालूच होतं. आराम करणं तर दूरच राहिलं. माझे आई आणि बाबा माझ्या मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच मला भेटायला आले. माझी अवस्था पाहून आई म्हणाली, तू इतकी अशक्त का आहेस? तेव्हा मी खोटं सांगितलं. असंच जरा कमजोरी आली आहे. मी त्यांच्यासमोर आनंद दाखवायचा प्रयत्न करत होते, जेणेकरून ते माझ्यामुळे चिंतेत पडू नयेत. ते थोडा वेळ थांबले आणि मग निघून गेले. मुलीसाठी ते काही गिफ्ट्स घेऊन आले होते, पण सासूने ते माझ्याकडून हिसकावून घेतले. मला हे कळून चुकलं होतं की आता माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात आणखी अडचणी येणार आहेत. माझ्यासाठी आधीच सगळं कठीण होतं, पण आता त्यात माझी मुलगीही सामील झाली होती. कसंबसं करून मी तिचं पालन पोषण करत होते. तिच्या गरजा पूर्ण करायला खूप त्रास होत होता. मी माझ्या जुन्या कपड्यांचे दुपाटे कापून तिच्यासाठी कपडे शिवायचे आणि तेच तिला घालायचे, कारण सासू मला नवीन कपड्यांसाठी पैसे देत नव्हती. जर कधी परिसरातल्या कुण्या बाईने माझी मदत करण्याचा प्रयत्न केला तर सासू तिला वाईट बोलून घरातून हाकलून द्यायची आणि नंतर मला खूप मारायची आणि म्हणायची, तू परिसरात हे सिद्ध करायला पाहतेस की आम्ही तुझ्यावर अत्याचार करतो. पुढच्या वेळी मी तुला परिसरातल्या कुणाशीही बोलताना पाहिलं तर वाईट होईल. खरं तर मी कुणाशीही बोलत नव्हते. त्या स्वतः सगळ्या परिस्थितीला परिचित होत्या. माझी मुलगी जसजशी मोठी होत होती तिच्या गरजा वाढत होत्या, पण त्या गरजा मी कशा पूर्ण करू हेच कळत नव्हतं. ती आता सुमारे 1 वर्षाची झाली होती. आता मला थोडा वेळ तिच्यासाठी द्यावा लागायचा, पण सासूला तर हे अजिबात आवडत नव्हतं की मी माझ्या मुलीसाठी थोडाही वेळ द्यावा. जेव्हा माझ्या नंदा घरी येत तेव्हा नेहमीच एक नवीन तमाशा होई.
माझं आयुष्य दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललं होतं. माझी सासू मला एक क्षणही माझ्या मुलीकडे राहू देत नव्हती आणि सतत एखाद्या कामात गुंतवून ठेवत होती, जेणेकरून मी माझ्या मुलीकडे लक्ष देऊ शकणार नाही. माझी मुलगी खूप सुंदर होती. तिला पाहणारा प्रत्येकजण तिचं कौतुक करत असे, पण माझ्या नंदेला याचा खूप जळफळाट होत असे. तिची मुलं विनिसाला लपून चिमटे काढत असत. मी त्यांना थांबवत असे, तर घरात नवीन भांडण सुरू होईल. एके दिवशी माझ्या मुलीला खूप ताप आला होता. बरेच दिवस ती अशक्त होती, पण ना माझा नवरा तिला डॉक्टरकडे घेऊन गेला, ना माझी सासू. मी घरातच काही उपाय करून तिचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या दिवशी तिची तब्येत फारच खालावली. ती सतत रडत होती. मी स्वयंपाकघरातील कामं पटकन उरकण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा सासू तिथे आली. ही पोळी कशी बनवली आहेस? तुला सांगितलं होतं ना, जुनी पोळी माझ्या मुलीला देऊ नकोस, जर ताजी पोळी बनव. सासूच्या या शब्दावर मी खोलीकडे एक नजर टाकली आणि मग सासूला सांगितलं, मी थोड्या वेळात करते. मुलगी रडते आहे, तिला बघते. पण सासूने मला जोरात एक थप्पड मारली. माझ्यासमोर बोलतेस? तुला काय सांगितलं आहे? आधी पोळी बनव, नंतर जे काही करायचं असेल ते कर, असं म्हणत ती तिथून निघून गेली. ही पहिलीच वेळ नव्हती की माझ्या सासूने मला मारलं होतं, पण तिची प्रत्येक वेळची मार मला जास्त अपमानित वाटायची. ते लोक माझ्याशी असं वागायचे जणू मी कुठला तरी कचरा आहे. मी रडत स्वयंपाकघरात गेले आणि पटकन पोळी बनवायला लागले. मला सगळं लवकर उरकायचं होतं, जेणेकरून मी माझ्या मुलीकडे पाहू शकेन. तिच्या रडण्याचा आवाज स्वयंपाकघरातही ऐकू येत होता आणि माझं मन अश्रूंनी भरून येत होतं. मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकत नव्हते. हे लोक आधीच मला आणि माझ्या मुलीला ओझं समजत होते. आमच्याकडे लक्ष द्यायला कुणीही नव्हतं, आमची काळजी करायलाही कुणी नव्हतं. इथे तर सगळ्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थाची चिंता होती. पोळी बनल्यावर जशी मी स्वयंपाकघरातून बाहेर निघत होते, तेव्हाच माझी नणंद दारात उभी राहिली. माझ्यासाठी चिकनही फ्राय कर. ही भाजी मला अजिबात चालणार नाही. मला चिकन खायचं आहे. थोड्या वेळापूर्वी तीच भाजी मागून गेली होती, पण आता मला त्रास देण्यासाठी चिकन बनवायची मागणी करत होती. रेवतीताई, मला मुलीकडे जाऊन बघायला हवं. तिची तब्येत ठीक नाही, ती रडते आहे. एक नजर तिला बघून मग मी तुम्हाला चिकन बनवते, असं सांगत मी तिथून निघायला लागले. तेव्हाच तिने माझा हात पकडला. तुझी एवढी हिंमत की मला नकार देऊ शकतेस तू? आणि तुझ्या मुलीची काय औकात आहे? चल पटकन माझ्यासाठी जेवण बनव, नाहीतर मी आईकडे तक्रार करीन, असं म्हणत तिने मला स्वयंपाकघरात ढकललं. मी तिच्यासाठी पटकन जेवण तयार करू लागले. जसजसा वेळ जात होता तसतसं माझं हृदय धडधडायला लागलं. माझ्या मुलीचा आवाज आता खूपच मंद झाला होता. कदाचित ती रडून थकली होती. मी जेवण तयार करून नंदेला दिलं आणि पटकन पळत माझ्या खोलीत आले. माझी मुलगी आता पूर्ण शांत होती आणि पलंगावर एका बाजूला झोपलेली होती. तिची मान जणू झुकली होती. माझ्या मनाला काहीतरी जाणवलं. मी पळत तिच्याजवळ गेले. तिच्या चेहऱ्याला हात लावल्यावर ती थंड पडली होती. ती हातपाय हलवत नव्हती, रडतही नव्हती. घाबरून मी तिला हलवायला सुरुवात केली. प्रत्येक क्षणासोबत माझं हृदय जणू थांबत होतं, पण ती काहीही प्रतिसाद देत नव्हती. भीतीने मी ओरडायला लागले, पण माझ्या ओरडण्याचं कुणालाही काही घेणं देणं नव्हतं. माझ्या मुलीच्या धडधडत्या नसांनी काम करणं थांबवलं होतं आणि तिचं श्वासही थांबले होते. मला पटकन कळून चुकलं की ती या जगातून निघून गेली आहे. माझे तर जणू भानच हरपले. मी काहीही बोलू शकत नव्हते. माझे हातपाय थरथरत होते. काय करावं तेच कळत नव्हतं. मी पळत खोलीबाहेर गेले आणि सासूच्या खोलीचं दार उघडलं. माझं असं अचानक दार उघडणं पाहून ती ओरडू लागली. काय आहे? शिष्टाचार नाही का? किती वेळा सांगितलं आहे की दरवाजा ठोठावल्याशिवाय उघडू नकोस आणि परवानगीशिवाय आत येऊ नकोस. पण त्या क्षणी मला तिच्या ओरडण्याची काहीच पर्वा नव्हती. विनिसा, तिची तब्येत खूप खराब आहे, मी हलकंच म्हणाले. मग आम्ही काय करायचं जर तिची तब्येत खराब असेल? सासूने त्रासिक होऊन उत्तर दिलं. ती श्वास घेत नाहीये. कृपा करून एकदा येऊन तिला बघा. तिला रुग्णालयात घेऊन जायला हवं. मी तुमची विनंती करते, असं म्हणत मी त्यांच्यासमोर हात जोडले. पण ते लोक हसत होते. तुझी आणि तुझ्या मुलीची कधी सुटका होईल हा सगळा विचार करून आम्ही त्रस्त होतो आणि
आता ती सुटत असताना तू आम्हाला सांगतेस की आम्ही तिला रुग्णालयात घेऊन जावं? मरत असेल तर मरू दे, माझ्या नणंद अत्यंत कठोरपणे सांगितलं. हा विचार न करता की तिची स्वतःची मुलंही आहेत, मी दुःखी मनाने माझ्या खोलीत परत गेले. मी माझ्या नवऱ्याला आदित्यला फोन केला, पण त्याने माझा फोन उचलला नाही. मी खूप वेळा फोन ट्राय करत राहिले. जेव्हा मी सहन करू शकले नाही, तेव्हा मी घराबाहेर पडले आणि शेजारच्या महिलेच्या दारावर टकटक केली. तिला सगळं सांगितलं. तिचा नवरा डॉक्टर होता. त्याने तातडीने माझ्या मुलीची तपासणी केली आणि नकारार्थी मान हलवली. मी तिथे रडायला लागले. ही बातमी परिसरात पसरली तेव्हा सासू ही खोलीतून बाहेर आली. तिने माझ्या केसांनी मला पकडून खोलीत ओढलं. तू परिसरात माझं नाटक केलंस, आता मी तुझ्या नवऱ्याला बोलावते, असं म्हणत तिने तिच्या मुलाला फोन लावला. आदित्यने पहिल्या बेलवरच फोन उचलला. मला खूप वाईट वाटलं. मी इतका वेळ फोन करत होते, पण त्याने उचलला नव्हता. त्याला त्यांनी काय सांगितलं ते कळत नाही, पण तो तातडीने त्याचं काम सोडून घरी आला. मला वाटलं कदाचित मुलीसाठी आला असेल, पण तो त्याच्या आईच्या बाजूला जाऊन बसला. तो स्वतःही त्यांच्या मुलीला एक ओझं समजत होता. तिची तर सुटका झाली होती. परिसरातील लोकांनीच तातडीने तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. सगळे आदित्यवर तोंडसुख घेत होते. कसा माणूस आहे, स्वतःच्या मुलीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करत नाही. मी माझ्या मुलीला माझ्या छातीशी धरून ठेवले आणि माझ्या हृदयातून सुस्कारा निघाला. मी माझ्या देवाला प्रार्थना केली, हे देवा, मला न्याय दे. मी खूप अत्याचार सहन केले, पण माझ्या मुलीवर असा अन्याय मला सहन होत नाही. ती तडफडून मेली, पण कुणालाही काहीच वाटलं नाही. आता फक्त तूच न्याय देणारा आहेस. मी इतकंच म्हणाले होते की अचानक माझ्या सासूच्या चित्कारांचे आवाज यायला लागले. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकून मी पटकन आत पळाले तर पाहिलं सासूची अवस्था फारच खराब झाली होती. तिच्या तोंडातून फेस निघत होता आणि हातपाय वाकडे होत होते. माझी मृत मुलगी अजूनही माझ्या छातीला चिकटलेली होती. माझा नवरा पटकन सासूला घेऊन बाहेर गेला आणि रुग्णालयाकडे निघाला. नणंदही त्यांच्यासोबत गेली. परिसरातल्या बायका मागे बोलायला लागल्या. तिने आपल्या सून आणि नातीवर खूप अन्याय केला. आता तिच्यावर देवाचा प्रकोप होत आहे. देव न्याय देतो. माझा नवरा परत येईपर्यंत माझ्या मुलीचे अंत्यसंस्कार पूर्ण झाले होते. मी रडून अक्षरशः बेहाल झाले होते. मी सगळ्यांना दुःखी मनाने शाप देत होते. माझ्या आईला ही बातमी समजल्यावर की माझी मुलगी अचानक जग सोडून गेली आहे, ती आपली सगळी कामं सोडून तडक माझ्या घरी आली. मी तिला सगळं सांगितलं. ती मला रडत मिठी मारत म्हणाली, मुली, तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? किती वेळा विचारलं होतं, पण तू काहीच बोलली नाहीस. हे लोक एवढे निर्दयी आहेत याचा मी कधी विचारही केला नव्हता. चल माझ्यासोबत, माझ्या घरी चल. आता पुन्हा या लोकांच्या घरात पाय ठेवायची गरज नाही. आई वडील मला घरी घेऊन गेले. वडिलांनी सांगितलं, तू आमच्यासाठी ओझं नाहीस, उलट मुलगी म्हणजे आशीर्वाद असतात. बघ, आता आमची परिस्थिती सुधारते आहे. आम्ही आमच्या मुलींवर कधीही अन्याय केला नाही, ना त्यांना कधी ओझं समजलो. तू इथे राहा. आता जर कोणी तुला न्यायला आलं तर मी तुला त्या निर्दयी लोकांच्या हवाली करणार नाही. मी चुपचाप घराच्या कोपऱ्यात बसलेली असायची. माझ्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. माझी मुलगी तुमची नोकर नाही. माझा नवरा घटस्फोट देण्याची धमकी देत निघून गेला. वडिलांनाही त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि खरंच काही दिवसांनी माझ्या नवऱ्याने मला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या सगळ्याने मला काहीच फरक पडला नाही. मी त्या निर्दयी माणसाबरोबर राहू शकत नव्हते. आई वडील मला या सगळ्या काळात सांभाळत राहिले. आता आमच्या घरची परिस्थिती आधीपेक्षा चांगली झाली होती. वडिलांना एक चांगली नोकरी मिळाली होती, जिथे ते स्थिर काम करत होते. पण माझं मन मात्र कुठेतरी संपलं होतं. माझ्या मुलीच्या आठवणींनी मी रक्ताचे अश्रू रडत राहिले. तिचा चेहरा माझ्या नजरेसमोरून हटतच नव्हता. एके दिवशी माझी मोठी नणंद माझ्या घरी आली. तिला पाहून मी माझ्या जागेवरून हललेही नाही. ते सगळे मला माझ्या मुलीचे गुन्हेगार वाटत होते. माझी नणंद हात जोडून माझ्यासमोर रडू लागली. तू गेल्यापासून आमच्या घरात संकटांची मालिका सुरू झाली आहे. आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला आणि आता ते सगळं आमच्यासमोर उभं आहे. माझी मुलं आजारी पडली आहेत. नवऱ्याने मला घटस्फोट दिला आहे. आईला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे आणि भाऊ, त्याची अवस्था तर खूपच वाईट आहे. नोकरी गेली आहे. तो दिवसभर घरात बसून ओरडतो, चिडतो.
तो जणू अर्धा वेडसर झाला आहे. कृपा करून आम्हाला माफ कर, म्हणजे आम्हाला काहीतरी शांती मिळेल. तिचं बोलणं ऐकून मी तिच्याकडे नजर उचलून पाहिलं. एक वेळ होती जेव्हा मीही त्यांच्यासमोर हात जोडून माझ्या मुलीच्या आयुष्याची भीक मागत होते. त्यावेळी यापैकी कुणालाही माझ्यावर दया आली नव्हती. जे काही त्यांनी माझ्यासोबत केलं ते मी माफ करू शकते, पण माझ्या मुलीसोबत जे केलं त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही. ते माझ्या हातातही नव्हतं. मी तोंड फिरवलं. ती रडत बिचकत तिथून निघून गेली. सुमारे 2 वर्षांचा कालावधी गेला. मी या घटनेला विसरू शकत नव्हते. एके दिवशी आईने मला सांगितलं, बेटा, खूप वेळ झाला आहे. तू अजून किती दिवस असं आयुष्य जगणार आहेस? आता तुझ्या आयुष्यात पुढे जा. घरात मी काम करते. तिथल्या मालकिनीने मला एका मुलीबद्दल सांगितलं आहे. तुला शिवणकाम, भरतकामाचं खूपच आवडतं ना? ती मुलगी हेच काम करवते. उद्या मी तुला तिच्याकडे घेऊन जाईन. तिथे तुझं मन रमेल. दुसऱ्या दिवशीच आई मला तिच्यासोबत घेऊन गेली. तो एक छोटासा सेंटर होता जिथे माझ्यासारख्या अनेक मुली काम करत होत्या. त्या सेंटरचा मालक अनिकेत होता, जो स्त्रियांना खूप मान देणारा होता. मी कधीही त्याला कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहताना बघितलं नव्हतं. त्या सेंटरचं निरीक्षण त्याची बहीण करत होती, जी खूपच चांगल्या स्वभावाची होती. कधीकधी मला का माहीत नाही, पण असं वाटायचं की अनिकेत मला पाहत राहतो. पण त्याच्या पाहण्यात मी कधीही कोणतीही चुकीची भावना किंवा उद्देश पाहिला नव्हता. असं वाटायचं की तो माझ्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता किंवा त्याला काही माहिती होतं. मी समजू शकत नव्हते. एके दिवशी मला काम करताना खूप उशीर झाला. अनिकेतची बहीण अस्मिता माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाकीचं काम तू उद्या पूर्ण कर. खूप वेळ झाला आहे. तुला घरी जायचं नाही का? मी विचारात गुंतून काम करत होते. तिच्या बोलण्यावर भानावर येऊन घड्याळ पाहिलं तर मी गोंधळले. अस्मिता मला म्हणाली, काय झालं? तेव्हा मी तिला सांगितलं, माझ्या घरी जाणारी बस आता निघून गेली असेल. आता मी घरी कशी जाईन? अरे, यामध्ये काय अडचण आहे? मी तुला माझ्या भावासोबत घरी सोडते. चल पटकन, उठ. मी तिला नकार द्यायचा विचार करत होते, पण शेवटी मी नकार देऊ शकले नाही, कारण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी बाहेर आले तर अनिकेत त्याच्या गाडीमध्ये होता. अस्मिताने मला मागच्या सीटवर बसवलं आणि ती स्वतः माझ्यासोबत बसली. अनिकेत, आधी आपण हिला घरी सोडू. यावेळेस तिला एकटीने जाणं योग्य नाही. मी तुला पत्ता सांगते. आता तू तिच्या घराकडे चल. अनिकेतने तिचं बोलणं ऐकून मान हलवली आणि मला माझ्या घराबाहेर सोडलं. मी त्यांचे आभार मानत घरी आले. पुढच्या आठवड्यातच अचानक अनिकेत त्याच्या आईवडिलांसोबत आमच्या घरी आला. अस्मिताही त्यांच्यासोबत होती. त्यांना अचानक घरी पाहून आम्ही सगळे गोंधळून गेलो. मी आईला सांगितलं, ही माझ्या सेंटरची निगराणी करणारी आहे. आईने तात्काळ त्यांच्या स्वागतासाठीची तयारी केली. ते खूपच श्रीमंत घराण्यातले होते. आम्हाला कळत नव्हतं त्यांना कुठे बसवायचं, पण असं वाटत होतं जणू त्यांच्या श्रीमंतीचा कोणताही अभिमान त्यांना नव्हता. ते प्लास्टिकच्या खुर्च्यांवर आरामात बसले. अनिकेतच्या आईवडिलांनी बोलायला सुरुवात केली, पहा, आम्ही कोणत्याही उगाचच्या गप्पामध्ये वेळ वाया घालवू इच्छित नाही. तुमची मुलगी खूप काळापासून आमच्या सेंटरमध्ये काम करते आणि आम्हाला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे. आज आम्ही एका खास उद्देशाने येथे आलो आहोत. आम्हाला हवं आहे की आमच्या मुलाचं, अनिकेतचं, तुमच्या मुलीसोबत लग्न ठरवावं. इतकंच त्यांनी म्हटलं होतं की आईने आश्चर्याने वडिलांकडे पाहिलं. तेही आश्चर्यचकित झाले होते. आम्ही कधी विचारही केला नव्हता की असा कोणताही प्रस्ताव येईल. मी काहीच अनुभवत नव्हते, कारण माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर मी जगणं सोडलं होतं. अस्मिता मला सोबत घेऊन गेली आणि मला समजावत म्हणाली, बघ, तू अजून किती काळ अशी राहशील. ज्यांनी तुझ्यासोबत वाईट वागणूक केली त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. तू स्वतःला अशी शिक्षा का देतेस? ते लोक तर हे इच्छितात की तू कधीही सुखी होऊ नये. काय तू त्यांच्या त्या इच्छेला पूर्ण करशील? मी तात्काळ नकारार्थी मान हलवली. पहा, विश्वास ठेव. जिथे वाईट लोक असतात तिथे चांगलेही लोकही असतात. तू मला आणि माझ्या भावाला खूप काळापासून ओळखतेस. आम्ही तुला कधीही त्रास होऊ देणार नाही. एकदा विश्वास ठेव आणि तुझ्या आयुष्यातल्या आनंदाला हातातून जाऊ देऊ नकोस. नंतर आईबाबांनीही मला हाच सल्ला दिला.
मग मी निर्णय घेतला, आई आणि बाबांवर सोपवला. मला माहीत होतं की बाकी बहिणींची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावर आहे. जेव्हा त्यांच्यासाठी स्थळ येते तेव्हा सगळेच हा प्रश्न विचारतात की मोठी मुलगी घरात का आहे. काही दिवसांनी आई आणि बाबांनी त्यांना होकार दिला. मला खूप भीती वाटत होती की माझं आयुष्य पुन्हा आधीसारखं होणार नाही ना. भीतीने मी लग्नासाठी होकार दिला. त्यांनी अतिशय साधेपणाने लग्न केलं होतं. अनिकेतसाठीही हे दुसरं लग्न होतं. त्याची पहिली पत्नी कॅन्सरशी लढताना या जगातून निघून गेली होती. पण लग्नानंतर माझी सगळी भीती संपली. अनिकेत माझ्याशी अतिशय चांगल्या प्रकारे वागत होता. तो माझी खूप काळजी घेत होता आणि त्याचे घरचेही खूप चांगले होते. मी प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानत होते. कधीतरी माझ्या कोणत्या चांगल्या कर्मामुळे मला इतके चांगले लोक मिळाले हेच कळत नव्हतं. आई बाबा मला आनंदात पाहून निश्चिंत झाले होते. फक्त माझ्या मुलीच्या आठवणी माझ्या मनाला टोचत राहायच्या. पण नंतर देवाने माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडवला. देवाने मला पुन्हा एक मुलगी दिली. जेव्हा माझ्या घरी मुलगी जन्माला आली तेव्हा अनिकेत आणि त्याचे घरचे आनंदाने भारावून गेले. त्यांनी मला असं काहीच सांगितलं नाही की आम्हाला आधी मुलगा हवा होता. उलट त्यांनी मुलीला देवाची देणगी मानलं. मी त्या मुलीचं नावही वनिजा ठेवलं. अनिकेतने यावर काहीही आक्षेप घेतला नाही. तो तिची खूप काळजी घेत असे, जणू ती एखादी राजकन्या आहे. वनिजा 2 वर्षांची झाली तेव्हा देवाने पुन्हा माझी कूस हिरवी केली. यावेळी मला जुळ्या मुलांचा जन्म झाला. त्यांना मिळवल्यावर मी खूप आनंदी झाले. पण त्यांच्या येण्याने अनिकेतच्या नजरेत वनिजाची किंमत कमी झाली नाही. उलट संपूर्ण घर तिच्यावर खूप प्रेम करत होतं. आता मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहे. अनिकेतसारखा जोडीदार मिळणे हे खरोखरच एक वरदान आहे. जे लोक जमिनीवर स्वतःला मालक समजण्याची चूक करतात त्यांना नंतर खऱ्या मालकाचा प्रकोपही पाहायला लागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.